आज दिनांक 31 मार्च 2025 रोजी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान यवतमाळ यांच्याकडून निराधार निराश्रित असलेल्या बेघर मनोरुग्ण प्रभूजींना आजची भोजन सेवा देण्यात येत आहे। त्याबद्दल ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान यवतमाळ शाखा यवतमाळ यांचे मनापासून आभार। जय हिंद, जय गाडगे बाबा। जे आता आमची नियुक्ती झाली यवतमाळ जिल्हा ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष म्हणून, आता आम्हाला हे चांगल्या जोमाने काम करायचं आहे। याला फक्त 3 महिने झाले, माझी नियुक्ती यासाठी 3 महिने झाले। याच्या आधी मी दत्ता मेघेंच्या विदर्भ प्रदेश विकास परिषदेचा जिल्हाध्यक्ष होतो 2004 पासून। त्यानंतर नितीन गडकरींच्या प्रतिष्ठानचा मी अध्यक्ष झालो। आता आपल्याला यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक अध्यक्षाच्या नियुक्त्या करून जिल्ह्यामध्ये आपल्याला हे पूर्ण वरती वाढवायचं आणि सामाजिक कार्यासाठीच आपल्याला सर्व हे घटायचं आहे। आता काय इथं आलेले सर्व आपण लोक आहोत, सर्व मोठे लोक आहेत, आपण प्रतिष्ठित लोक आहेत। आपल्याला माझी विनंती एकच आहे का आपण आता 25 लोक आलो, 25चे 125 झाले पाहिजे, 125चे 1250 झाले पाहिजे, 1250 5000 लागतात। तसं करून आपल्याला हे वरतून मोठ्या प्रमाणात वाढवायचं आहे आणि मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी आपण सहकार्य आहोत। आपण सध्या सर्वांना सहकार्य देतच आहे, सर्व साहेब आहे, ह्या आहे, तुम्ही आहे, गिरी साहेब आहे, सर्व सहकार्य देत आहे। आता आपले यवतमाळातले 140 सदस्य झाले तुमच्याकडे, काही लोक येऊ शकले नाही, बाहेर होते साहेब आहे, हे सर्व गुगे साहेब आहे, सर्व सदस्यांनी मनापासून करायचं असेल तर मनापासून काम करायचं, हो म्हणायचं, नाही तर मग जास्त टेलो करून काम करायची काही गरज नाही। परंतु या माझी एकच इच्छा आहे जीवनात का आपण सगळे सुखी आहे, जीवन समजलं आहे आपल्याला आणि आपल्याला सगळ्यांना एक मार्ग आहेच शेवटला, त्या मार्गानं चांगलं जावं यासाठी हे सर्व सत्कर्म आपण करायचं असं पण माझी आग्रहाची विनंती कळकळीची विनंती आहे का आपण हे सत्कर्म आपण व्हावं अशी माहिती खूप मनापासून इच्छा आहे। पण आपण विकार सर्व असे आणि असे संदीप भाऊचं जे नंदादीप फाउंडेशन आहे, त्या नंदादीप फाउंडेशनचा याला आपल्याला सहभाग करता येईल, सहयोग करता येईल ते आपण करू। तुम्ही आम्हाला थोडे करा, आम्ही करतो आणि आपण जोमानं वाढू। डॉक्टर साहेबांना मी सांगणार आहे मीटिंग आहे पुढच्यामध्ये, असं आमचं एक जास्त आहे आणि त्यांचे मेसेज उद्घाटनाला येणारच आहे, समजली का? उद्घाटनाला ते आलं का आम्ही किती फंड घ्यायचा काय घ्यायचं तर आम्ही निश्चित करू, जेवढी तुम्हाला आश्वासन देतो। आता यांनी सांगितलं म्हणून कांचन काही मी सांगणारे लोक डॉक्टर कावळकर सर आहे, डॉक्टर राठोंडे सर आहे, डॉक्टर कविता बोरकर मॅडम आहे, असे अनेक डॉक्टर आपल्या नंबरशीटशी जोडले आहेत आणि विनामूल्य सेवा देतात। तर आपण पेशंट दवाखान्यामध्ये नाही येऊ शकत कारण 500,000 फी आपण देऊ शकत नाही, परंतु फी सोडून सुद्धा डॉक्टर या ठिकाणी येऊन व्हिजिट देतात, पेशंटला तपासून पेशंटला औषधीसुद्धा देतात, गोळ्यासुद्धा मोफत देतात, त्यांच्याकडूनच गोळ्या देतात। आणि मिश्राम सरची कमाल आहे की एवढ्याही पेशंटला रोज गोळ्या लागतात, जवळपास 5,000 गोळ्या एका महिन्याला लागतात आणि 5,000 गोळ्यासुद्धा स्वीकार मिश्राम सर आपल्या तो खर्चानं त्या गोळ्या बोलून या ठिकाणी दर महिन्याला 2 तारखेला गोळ्या आपल्या निवारा केंद्रात पोहोचून देतात आणि आठवड्यातून 1 दिवस सरांची व्हिजिट असते। नवीन पेशंट आलेले पेशंट पाहतात सर, रेग्युलर पेशंटचं कमी जास्त असलं तर ते सुद्धा पाहतात। काही पेशंट असे असतात की कपड्यामध्ये लॅट्रिन करतात, त्यांना लॅट्रिनचं सुद्धा भान नसते आणि लॅट्रिनचं भान नसलेले पेशंटसुद्धा लॅट्रिन करायचं त्यांना कळायला लागते। म्हणजे हा गोळ्यांचा यामध्ये गोळ्यामुळे औषधीमुळे आणि डॉक्टरांच्या उपचारामुळे पेशंट बरे होतात आणि बरे झाल्यानंतर आपण त्यांना त्यांच्या घरी सुखरूप असतात हे सुद्धा माहीत नाही आणि त्यांच्या आपण जे गोळ्या देतात ते गोळ्या तिकडे मेडिकलमध्ये सुद्धा मिळत नाही, म्हणून ते विनंती करून फोन करतात की हा पेशंटच्या गोळ्या संपलेला आहे आणि इकडे गोळ्या मिळत नाही, मग आपण या ठिकाणाहून पोस्टाने गोळ्या त्यांना त्यांच्या घरपोच सुखरूप पोहोचून देतो। अशा जवळपास 573 वेगळ्या जागेवर आपण घरी पोहोचून त्यांचं पुनर्वसन केली आहे आणि एक बंगालची बाई होती ती तर 4 वर्षापासून बेपत्ता होती, आज ती परिवारामध्ये राहते, मुलासोबत पतीसोबत राहते, ते ज्यावेळी चिंता आली अशा अवस्थेमध्ये आपण हे काम सुरू केलं आणि आता ते गिरी सर नेहमी येतात, सगळे येतात आणि आज तुम्ही सगळे जुळल्यामुळे दर महिन्याला एक अन्नदान भरवलं हे सुद्धा एक कमाल आहे, कारण दर महिन्याला रोज डोनर नसतो, आता उद्या डोनर नाही
परंतु असं काही ना काही आपण बोलल्यामुळे एक एक डोनर येतात की दोन्ही वेळेचा स्वयंपाक यांच्या हातून ते करून घेतात, स्वतःही करतात, भाजी ते करतात, गॅस पेटून देतात, त्यांना गॅस पेटवायचं कळत नाही, कधी गॅस पेटवून दिलं तर ते कोणाचा पदर गळायची भीती जास्त राहते, कधी गॅस चालू ठेवून देते त्याला इतकी आवड नाही, पण सगळ्या गोष्टी मेंटेन करतात. त्यासाठी माझी पत्नी नंदिनी सुद्धा खूप मोलाचं काम करते, सतत तिचा कॅमेरा चालू आहे. तुम्ही सगळे आले, मला तिथे 7 फोन आले सर की तुम्ही आज दिवसभर नाही शेतावरच राहणार आहे का, कारण मी मला म्हणजे तिथलं थोडंसं काम होतं, वेल्डिंगचं काम सुरू करून मी बसून जायचं, सगळं निपटल्यावर आलं आणि तिचं लक्ष सगळीकडे आहे. दुःखात आहे सर. आणि आमचं 5 तारखेला बाळ झाला, आम्हाला 6 तारखेला मरण पावलं आणि तिला म्हणलं की महिना 2 महिने घरी आपलं घर आहे धनुष आणि त्या तिने घेऊन राहतो की घरी नाही राहता या ठिकाणी आहे, कारण याच्यात आम्ही रमला, आम्हाला असं वाटतं किंवा हे आपलं सुद्धा आम्ही आमचे एक रूम, आमची पहिली रूम, आमची राहणार जशी इथं आहे तशी त्या ठिकाणी सुद्धा आम्ही इंजिनियरला सांगितले की पहिली रूम आमची असली पाहिजे, त्याच्यानंतर काहीच नाही लक्ष असलं पाहिजे. म्हणजे एखादं कोणाला फिटिंग पडलं तरी जवळपास 11 पेशंटला या ठिकाणी फ्रीज येते, रात्रभर झोपत नाही, फिक्स आधी की खूप अशी गोष्टी जोरजोरात चिरकतात आणि थोडं कोणी पडलं तरी आमच्या रूममध्ये आवाज येतो, जमिनीला जायचा आवाज येतो. मी जमिनीवर म्हणजे फरशीवर मी बसतो, पण मला थोडंसं काही समजा आपल्याला मार्गून जरी झाली एकमेकांची तरी आवाज येतो. आणि हा नित्यक्रम आपला बेघर बांधवांचा हा गाडा जो आहे हा नित्यनेमाने रोज सुरू आहे. नुसतं मनोरुग्ण आणणे ठेवणे बरं करणे आणि घरी पोहोचून देणे हेच नाही, तर आपण यवतमाळ शहरामध्ये रोजचे आजसुद्धा आपण 25 ते 40 टिफिन रोज यवतमाळ शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी घरी कोणी रुसलेले येऊन झोपलेले असतात, कोणी दिवाळच कोणाला एस टी नाही मिळाली, बसस्टँडवर झोपतात, उपाशी राहतात. काही कित्येक जण मी 1-2 वेळा गेलो तर काही जण पंढरपूरहून आलेले होते दर्शन करून, त्यांना हॉटेल बंद होते रात्री 11 वाजता गाडीतून उपाशी झोपायची वेळ होती, आपली कधी 11 नंतर 10 नंतर झोपतात. अशी भूकी शोधून आपण त्यांना जेवण देतो. हे सुद्धा आपले डबे सुरू आहे. यासोबतच आपले दिवाळी रस्त्यावर पडलेले मृतदेह म्हणून पडतात, त्यांच्या नातेवाईक शोध लागत नाही आणि नातेवाईक सापडत नसल्यामुळे पोलीस स्टेशन आपल्याला पत्र देऊन कळवते की आमच्या दिवाळी समितीच्या अंतिम संस्कार सुद्धा आपण कार्यक्रमातला असा होता की म्हणजे आता हे तुमचे जे आहे बेघर मनोरंजन प्रभूजी आमच्या प्रतिष्ठानतर्फे आम्ही काल गुढीपाडव्याला ठेवलं होतं, पण त्यामध्ये एक नवीन आज घेऊ. आज आमचा मुख्य प्रोग्राम तो आहे. परंतु आज या प्रोग्राममध्ये आम्ही एक ॲड केलेला आहे ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रातून प्रश्नपूर्तीचे सर्वांचे सत्कार केलेले पाहिजे घेतले संदीप भाऊ आणि सर्वांचा सत्कार केला. त्यांच्या हाताने आम्हाला आमच्या एक राजकुमार पत्रे नावाचे म्हणजे पूजा ही व्यवस्था आहे, ज्यांनी जिल्ह्यामध्ये होते बँक शेतकऱ्याचे 6% व्याजाने वस्तूंचे आदेश दिले होते कर्जाचे व्याजाचे, हे यांनी आजवर उपोषण करून तो आदेश मागे घेतला. 9 कोटी यवतमाळ जिल्ह्यात 9 कोटी रुपयाचा शेतकऱ्याला मार आहे त्या आदेशामुळे. ज्या खोट्याखाली तुमच्या हस्ते आम्हाला त्यांना सुद्धा करायचा आणि तुम्ही आमच्या विनंती आहे जर सत्ता चालू केला तर त्यांचा सरकार शेतकऱ्याच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती बँकेनं शेतकऱ्याच्या पीक कर्जावर 6% व्याज आकारलं. त्यांना जे संचालक मंडळाच्या बॉडीने निर्णय घेतला होता 6% वसूल करायचा. मी त्या विषयाबद्दल 26 तारखेला आमरण उपयोगाची बसलो जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर. मी आयुक्ताचे पत्र, निबंधकाचे पत्र, सर्व पत्र त्यांना पाठपुरावा केला. त्यांनी अध्यक्षांना मिटिंग ठेवली 26 तारखेची. सर्व संचालक मंडळ खाली उतरलं. त्यांनी मला आमरण उपयोग ठरवलं निंबू शकत पाजून आणि त्यांना मला कागद दिला आपण आता 0% व्याजदरानं पुन्हा पीक कर्ज घेतलं आहे. त्यामुळे आज मला ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर जिल्हाध्यक्ष विजयरावजी गाडगे नागरे साहेब आणि संबंधित सर्व प्रतिष्ठित लोक यांनी मला सत्कार केला, त्याबद्दल मी सर्व तुमचा आभार आहे. आमची नियुक्ती झाली यवतमाळ जिल्हा ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष म्हणून. आता आम्हाला हे चांगल्या जोमाने काम करायचं आहे. याला फक्त 3 महिने झाले. माझी नियुक्ती यासाठी 3 महिने झाली. याच्या आधी मी दत्ता बेगेंच्या विदर्भ
आमचा जिल्हाध्यक्ष होतो 2004 पासून. त्यानंतर हिंदुजी गडकरीच्या प्रतिष्ठानचा मी अध्यक्ष झालो. आता आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक अध्यक्षाची नियुक्ती करून जिल्ह्यामध्ये आपल्याला हे पूर्ण वस्तू वाढवायचं आहे. आणि सामाजिक कार्यासाठीच आपल्याला सर्वांनी घडवायचं. आता काय इथं आलेले सर्व आपण लोक आहोत, सर्व मोठे लोक आहेत, आपण प्रतिष्ठित लोक आहेत. आपल्याला माझी विनंती एकच आहे का आपण आता 25 लोक आहोत, 25चे 125 झाले पाहिजे, 125चे 1250 झाले पाहिजे, 1250 माझा तसं करून आपल्याला हे वर्तुळ मोठ्या प्रमाणात वाढवायचं आहे. आणि मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी आपण सहकार्य आवश्यक. आपण सध्या सगळं सहकार्य देतच आहे. सर्व साहेबांना या गुरु साहेबांचं सहकार्य देत आहे. आता आपले यवतमाळले 140 सदस्य झाले तुमच्यासाठी. काही लोक येऊ शकले नाही बाहेर जायचे साहेब आहे, हे सर्व घोगे साहेब आहेत, सर्व सदस्यांनी मनापासून करायचं असेल तर मनापासून काम करायचं, हो म्हणायचं, नाही तर मग जास्त टेलो करून काम करायची काही गरज नाही. परंतु या माझी एकच इच्छा आहे जीवनात का आपण सगळे सुखी आहे, जीवन समजलं आहे आपल्याला आणि आपल्याला सगळ्यांना एक मार्ग आहेच शेवटला, त्या मार्गानं चांगलं जावं यासाठी हे सर्व सत्कर्म आपण करायचं असेल. पण माझी आग्रहाची विनंती करतो जी विनंती तर आपण हे सत्कर्म आपल्या हाती व्हावं असं मला पूर्ण वाटतं. पण आपण विकार सर्व असे पण असे संदीप भाऊचं जे नंदादीप फाउंडेशन आहे, या नंदादीप फाउंडेशनचा याला आपल्याला सहभाग करता येईल, सहयोग करता येईल तर आपण करू. तुम्ही आम्हाला थोडे आम्ही करतो आणि आपण जोमानं वाढू. बिलकुल साहेबांना मी सांगणार आहे मीटिंग आहे पुढच्या असं आमच्या इथे आणि त्यांच्या मेसेज उद्घाटनाला येणारच आहे. समजले का? उद्घाटन ते आलं का आम्ही किती फंड घ्यायचा काय घ्यायचा हे आम्ही निश्चित घेऊन तुम्हाला आश्वासन देतो. आता यांनी सांगितलं म्हणून काम करता येतं, मी सांगणारही नव्हतं. मी आधीपासून ओळखते हे झाले बरेच दिवसापासून, म्हणजे प्रतिसादच्या आधीपासून. आणि हिवाळ्याचा विषय होतो प्रतिसादमध्ये. आम्ही डोळ्यांनी पाहिलं की रात्री तो कोविडचा काळ आणि त्या काळात रात्री 12-1 वाजता कुठे जाऊन कोणी भुकेला आहे का तेव्हा तो डबे पोचवायचा. आणि आम्हाला तिथलं परिस्थिती माहिती होती, ते काम कसं केलं आणि इथे उठून उभं केलेलं काम खरोखर मी मनापासून म्हणजे मी आत्ताच अंजली ताईला म्हटलं हा माणूस आहे की देव आहे. आपण देव देव म्हणतो, देव कुठे आहे? माणसातच देव आहे. माणसाची सेवा ही ईश्वर सेवा हीच खरी देवपूजा. आणि इतकं म्हणजे आज आपण आपल्या घरी एक मनोरुग्ण जर असला, एखादा आजारी माणूस, आता सध्याचे ज्येष्ठ नागरिक ज्यांच्या घरी आहेत त्यांच्याकडे काय करतात लोक, घरचे लोक लक्ष घालतात काय? एक बाई नर्स ठेवून दिली, करत बसते तिचं काम. अशी आज ज्येष्ठांची परिस्थिती आहे. तर हे जे मनोरुग्ण आहे यांची काय परिस्थिती असेल, यांच्यासाठी काम करणं याला केवढं मोठं धैर्य लागतं, केवढा मोठा जिव्हाळा लागतो, केवढं प्रेम लागतं, आंतरिक प्रेरणा. माणूस 3 ऋण माणसावर जन्माला येतानाच घेऊन आलेला आहे, मातृऋण, पितृऋण आणि समाज ऋण. आता मातृपितृऋण कसं तरी रडत भुकत का होईना माणूस फेडते, पण समाज ऋण फेडणं ही किती मोठी गोष्ट आहे. आणि ती एवढी मोठी गोष्ट आमचा संदीप करतोय. संदीप माझ्या मुलासारखा आहे म्हणून मी संदीप म्हणते, भाऊ वगैरे म्हणत नाही. अगदी तो मी त्याला लहानपणापासून बघितलेला आहे. आणि एवढं काम करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. एक माणूस जर आजारी आपण घरी त्याची देखभाल सांभाळू शकत नाही, तर एवढे माणसं सांभाळणं, आणि तेही मनोरुग्ण कशाला म्हणतात की आपण त्यांच्याजवळ जायला भीतो. आणि त्यांच्याविषयीचा दृष्टिकोन दादा फार छान बोलला की त्यांच्याविषयीचा जो दृष्टिकोन आहे बघण्याचा तो कसा आहे तो बदलावा. मी तुला एक खरंच सांगते की मी जीवनविद्या मिशनचं सुद्धा काम करते. तर माझी अशी इच्छा आहे की आठवड्यातून एकदा येऊन आम्ही यांच्या पॉझिटिव्ह एनर्जीसाठी आणि त्या बदलासाठी एक सत्संग आम्ही इथे येऊन तसं मी फोनवरती कळवीन की कोणता दिवस ठरवायचा. मी त्याही लोकांसोबत बोलते आणि त्याच्यामध्ये फार पॉझिटिव्ह एनर्जी आम्ही मध्ये येऊन गेली यांच्यासोबत त्या दिवशी. तर ते आम्ही मशीनही दिली होती मी प्रार्थनेची, जी इथं ते एनर्जीसाठी ती वाजवा तुम्ही सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास.
वाट दिसू दे गा देवा वाट दिसू दे वाट दिसू दे गा देवा गाठ सुटू रे संग सोबतीची साथ मन दिवा मित्र आज पहाटच्या पावलाला श्वास फुटू रे वाट दिसू दे गा देवा वाट दिसू दे वाट दिसू दे गा देवा गाठ सुटू दे हिरव्या गाण्याचं दान दिलं त्यानं वसाडाचं रान झालं जी अर मातीच्या पोटात अस्मानाचं बळ माऊलीची लाज राहिली